नमस्कार मित्रांनो, आज आपण स्थूल वाचन नंबर 1 बाल साहित्यिका गिरिजा कीर यांचा सुंदर अशा प्रकारचा पाठ पाहणार आहोत। याच्या अगोदरचा जो पाठ आहे तो वसंत हृदय चैत्र हा पाठ या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे आणि त्याला कारण आपल्याला माहीतच आहे की या कोरोनाच्या महामारीमुळं महाराष्ट्र शासनाने प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम कपात केलेला आहे आणि त्यामुळं आपला वसंत हृदय चैत्र हा पाठ देखील कपात झालेला आहे, गाळलेला आहे। तर त्यानंतरचा जो आपला पाठ आहे तो आहे बाल साहित्यिका गिरिजा कीर। आपण परिचय पाहू। प्रसिद्ध लेखिका व बाल साहित्यिका, ज्या मुलासाठी लेखन करतात, बालकासाठी लेखन करतात, त्यांना बाल साहित्यिका असे म्हणतात। त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटके तसेच बालांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तके प्रकाशित आहेत। मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्षा होत्या। विश्वकोशाच्या ग्रंथ वाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डिलीट ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली। साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यासह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या। त्यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह, एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी हे नाटके, झिपरी, बिट्टीच्या 12, बाता या बालकादंबऱ्या, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा, चिंगू चिंगम, 2 मित्र, पंडू बॉक्सर ही बालनाटके इत्यादी विपुल लेखन प्रसिद्ध आहे। मित्रांनो, डॉक्टर विजया वाड, जन्म 1945, 117 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत। कादंबऱ्या लिहिल्या, कथा लिहिल्या, नाटकं लिहिली, बालकासाठी कथा लिहिल्या, बालनाटकं लिहिली, कादंबऱ्या लिहिल्या, विश्वकोश मंडळाच्या 9 वर्ष अध्यक्षा, कोलंबो विद्यापीठाकडून डिलीट पदवी, शिक्षण क्षेत्रातले अनेक पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, त्या पद्धतीचे 95 पुरस्कार त्यांना मिळाले। बालकुमार साहित्य मंडळ त्याच्याही अध्यक्ष होत्या। यावरून आपल्या लक्षात येतं
की डॉक्टर विजया वाड यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं वेगवेगळ्या पद्धतीचं लेखन करून समाज मनाला सुशिक्षित करण्याचं काम केलेलं आहे. समाज मनाची आपल्या साहित्यातून मशागत करण्याचं काम केलेलं आहे. प्रौढच नाही तर बालकासाठीही त्यांनी सुंदर अशा प्रकारच्या कथा आणि नाटकांच्या माध्यमातून व बाल कादंबऱ्यांच्या माध्यमातून बालकांच्याही मनाची मशागत करण्याचं काम केलेलं आहे. हा या महान लेखिकेचा छोटासा परिचय. काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहे, कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून लीलया म्हणजे सहज संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिलेली आहे. एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आला आहे. मित्रांनो, एका महान लेखिकेने दुसऱ्या एका महान लेखिकेचं चरित्र लेखनाचं काम या ठिकाणी केलेलं आहे. गिरिजा कीर याही साहित्य विश्वातल्या नामांकित लेखिका आहेत आणि डॉक्टर विजया वाड ह्या देखील नामांकित लेखिका आहेत. एका लेखिकेनं दुसऱ्या लेखिकेच्या साहित्यावर टाकलेला हा प्रकाश आहे, हा पाठ आहे. त्यासाठी या ठिकाणी त्यांनी म्हटलं, काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. वलयांकित म्हणजे भोवताली वेढलेले, आपल्या सभोवताली असणारे, आपल्या सभोवताली सतत वर्तुळांकित असणारे त्याला वलयांकित म्हणतात. हृदयांकित म्हणजे हृदयामध्ये असणारे. मग आता या ठिकाणी काही माणसं हे वलयांकित असतात आणि काही हे केवळ हृदयांकित असतात. इथे गिरिजा कीर हे नाव वलयांकित आहे आणि हृदयांकित सुद्धा आहे. का आहे? कारण त्यांचं जे लेखन आहे त्याला माणुसकीची किनार आहे. म्हणजेच त्यांच्या लेखनामध्ये माणसाला माणुसकी निर्माण करण्याचं काम करते, माणसाला माणूस बनवण्याचं काम करते, माणसामध्ये नैतिक मूल्य पेरण्याचं काम करते. म्हणून ते हृदयांकित आहे. हृदयाचा ठाव घेणारं त्यांचं लेखन आहे. त्यांनी
दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून सहजपणे संचार केलेला आहे. मासिके, वर्तमानपत्रे, मॅगझिन, पुस्तकं, आकाशवाणी संपूर्ण क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं लेखन प्रकाशित केलेलं आहे. या संपूर्ण क्षेत्रामध्ये त्यांनी सहज संचार करण्याचं काम केलेलं आहे. एवढंच नव्हे तर सुंदर अशा प्रकारच्या कथाकथनाचे सुद्धा त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत आणि आपल्या कथाकथनाने त्यांनी लोकांची मने जिंकण्याचं काम केलेलं आहे. हा पाठ काय सांगतोय तर गिरिजा कीर यांनी नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य या लेखन प्रकाराचा डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने आपल्याला परिचय करून दिलेला आहे. रसास्वाद म्हणजे काय तर एखादं पुस्तक आपल्याला खूप आवडलं तर त्यात आपल्याला नेमकं काय आवडलं, कोणत्या गोष्टी आवडल्या, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं, या सगळ्या गोष्टींची चव घेणं, या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेणं, त्याला रसास्वाद असे म्हणतात. मग एखादी साहित्यकृती, एखादं पुस्तक, मग त्या साहित्यकृतीमध्ये मग कादंबरी असेल, काव्यसंग्रह असेल, नाटक असेल, आत्मचरित्र असेल, चरित्र असेल, बालकादंबरी असेल, याच्यापैकी कोणतीही साहित्यकृती आपण वाचण्यासाठी घेतली तर ती वाचत असताना आपण आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित केला पाहिजे. आस्वाद म्हणजे चव किंवा लज्जत. त्या साहित्यकृतीमध्ये नेमकं काय आहे, ज्या पद्धतीने एखाद्या पदार्थाचा आपण आस्वाद घेतो, त्याची चव चाखण्याचं काम करतो आणि ज्यावेळेस तो पदार्थ आपल्या जिभेवर खेळतो त्यावेळेस आपण आपल्या मुखातून शब्द निघतात, वा किती छान. त्या पद्धतीने एखादा चित्रपट आपण पाहतो, एखादी मालिका आपण पाहतो, किंवा एखाद्या सर्कशीचा कार्यक्रम असेल, किंवा डोंबाऱ्याचा खेळ असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या गावात येणारे कार्यक्रम असतील, हे जेव्हा आपण पाहतो ते सुद्धा पाहिल्यानंतर आपण आपल्या मुखातून शब्द काढतो. आपल्याला ज्या पद्धतीने ते कार्यक्रम वाटतात त्या पद्धतीने आपल्या तोंडातून शब्द बाहेर पडतो. कार्यक्रम चांगला असेल तर आपण अरे वा म्हणतो. कार्यक्रम आपल्याला पसंत पडला नसेल तर आपल्या चेहऱ्यातून, आपल्या मुखामधून कार्यक्रम व्यवस्थित नाही असे शब्द पडतात. मग प्रत्येक बाहेरची गोष्ट आपण काय करतो, आस्वादात्मक दृष्टिकोनातून पाहतो. त्या पद्धतीने आपण साहित्यकृतीकडे देखील, म्हणजे आपल्या मराठी साहित्य असेल किंवा इतर भाषेतलं साहित्य असेल, त्या प्रत्येक साहित्यकृतीकडे आपण आस्वादात्मक दृष्टिकोनातून पाहिलंच पाहिजे. आणि ती आस्वादात्मक दृष्टी विकसित होण्याच्या उद्देशाने हा पाठ या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे. पाठाचं नाव आहे बाल साहित्यिका गिरिजा कीर. मुलांनो, आपण आता पाठाला सुरुवात करूया. आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन
करता यायला हवे. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजे रसास्वाद होय. एखादी गोष्ट आवडण्याचे व न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. कोणत्याही साहित्यकृतीची कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक असते. तर आता मुलांनो, या 2-4 ओळीमध्ये डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या साहित्याचा आपल्यासमोर आढावा मांडलेला आहे. आपल्याला एखादी गोष्ट आवडली आणि आवडली नाही तर आपण आवडीनिवडीचे विश्लेषण करतो आणि ते कोणालाही करता येतं. मग ती गोष्ट कोणती असते? ती गोष्ट साहित्यकृतीच्या वेगळी असते. इथे लेखिकेला सांगायचं आहे की कोणतीही गोष्ट असू द्या, साहित्यकृतीच्या बाबतीत कोणतीही गोष्ट असू द्या, आपल्याला तिचं विश्लेषण करता आलंच पाहिजे. तिच्यामध्ये चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत, त्या साहित्यकृतीमध्ये दोष कोणते आहेत, याचे विवेचन आपल्याला करता आले पाहिजे. विवेचन म्हणजे स्पष्टीकरण आपल्याला करता आलं पाहिजे. आपण एखादा काव्यसंग्रह घेतलं, एखादी कादंबरी घेतलेली आहे, ते पुस्तक ज्यावेळेस आपण वाचन करतो, आपल्याला जर ते आवडलं तर त्या पुस्तकामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी आवडल्या, त्यातले कोणते पात्र आपल्याला आवडले, त्यातून आपण काय बोध घेतला, ह्या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण आपल्याला करता आलंच पाहिजे. आणि ते विश्लेषण करून त्या गोष्टी आपल्याला मांडता आल्या पाहिजेत. याला रसास्वाद असे आपण म्हणतो. आवडलेली गोष्ट, न आवडलेली गोष्ट याचं बारकाईने परीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे, त्याचं विश्लेषण आपल्याला करता आलं पाहिजे. आणि मग हे सगळं केल्यानंतर तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने ते पुस्तक आस्वादात्मक दृष्टीने वाचलेलं आहे, त्याची खरी चव आपण चाखण्याचं काम केलेलं आहे, त्या साहित्यकृतीचा खरा आस्वाद आपण घेतलेला आहे, हे तेव्हाच आपल्या लक्षात येतं. नाहीतर मुलांना आपण काय करतो, एखादं पुस्तक घेतो आणि भरभर वाचन करून टाकतो. कोणतीही चव आपण त्याची घेत नाही. त्याचा काही चिकित्सक त्याचं निरीक्षण करीत नाही, परीक्षण आपण करत नाही, त्याच्यात काय आहेत, कोणत्या गोष्टी आहेत, हेही आपण पाहत नाहीत. मग त्यामुळं त्या पुस्तकामध्ये असणारं जे काही ज्ञान आहे, त्या पुस्तकामध्ये असणारी जी काही माहिती आहे, ही माहिती आपण त्या ठिकाणी आपल्याला मांडता येत नाही. मग रसास्वादाच्या दृष्टीने आपल्या मध्यवर्ती कल्पनेमध्ये सांगितलेलं आहे की आपण साहित्यकृतीकडे कसं पाहिलं पाहिजे. आपण साहित्यकृतीकडे आस्वादात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि तो आस्वादात्मक दृष्टिकोन आपला विकसित झाला पाहिजे. तरच आपल्याला त्या पुस्तकाची संपूर्ण माहिती आपल्या लक्षात येईल. मग आता आस्वादक दृष्टी आपली विकसित करायची असेल तर आपण पुस्तकामध्ये असणारी किंवा कलाकृतीची जर आपल्याला चव चाखायची असेल तर आपण कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. पहिला मुद्दा दिलेला आहे, पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता. वाङ्मय म्हणजे काय? साहित्य. वाङ्मय म्हणजे साहित्य. मग आता अनेक प्रकारचे साहित्य प्रकार आहेत. मग चरित्र आहे, आत्मचरित्र आहे, कथा आहे,
कादंबरी आहे, त्यानंतर लघुनिबंध आहे, निबंध आहे, निबंधामध्ये मग वैचारिक निबंध आहे, नाटक आहे, प्रवास वर्णन आहे, समीक्षा ग्रंथ आहे. ह्या सगळ्या गोष्टी वाङ्मय प्रकारामध्ये येतात. मग आपण पुस्तक हातात घेतलं तर आपण पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता आहे. त्यानंतर मग दुसरा मुद्दा दिला आहे पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. कोणतंही पुस्तक असू द्या त्यामध्ये व्यक्तिरेखा असतात, पात्र असतात आणि पात्र असतातच. आणि पात्र आलं म्हणजे त्यांचं स्वभाव गुण आला, त्यांची व्यक्तिरेखा आली संपूर्ण. आपण आजी कुटुंबाचे आगळपाट पाहिला, त्यामध्ये आपण पाहिलं आजीचं व्यक्तिचित्रण रेखाटलं, आजीचा स्वभाव कसा होता, या सगळ्या गोष्टी. मग प्रत्येक पुस्तकामध्ये व्यक्तिरेखा असतात, त्यांचा स्वभाव असतो, त्यांचे विशेष आपण लक्षात घेतले पाहिजे. नंबर 3, व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत. लेखक काय करतात, पुस्तक लिहिताना त्या व्यक्तिरेखा काही वेळेस काय होतं, त्याला ओढून ताणून त्या ठिकाणी मांडलेल्या असतात. पण पुस्तक वाचताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की सहज, अगदी ज्यावेळेस आपण पुस्तक वाचतो त्यावेळेस सहजपणे आपल्याला व्यक्ती काम करताना दिसतात, अगदी सहज. त्याच्यामध्ये कोणताही कृत्रिमपणा आपल्याला दिसत नाही. नैसर्गिक पद्धतीने व्यक्तिरेखा आपल्याला फुललेल्या दिसतात. मग तेही आपण लक्ष दिलं पाहिजे की व्यक्तिरेखा या सहजपणे फुललेल्या आहेत की कृत्रिमतेने लेखकाने मांडलेल्या आहेत. कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का? पुस्तकाचं कथानक आकर्षक आणि उत्कंठावर्धक. आकर्षक आणि उत्कंठावर्धक असेल तर ती साहित्यकृती प्रचंड लोकप्रिय होते. आणि प्रत्येक लेखकाचा भर असतो की पुस्तकामधलं जे कथानक आहे ते आकर्षकच मांडण्याचा प्रयत्न करत असतात. ते उत्कंठावर्धक, आपली उत्कंठा पुढे 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 वाढवण्याचं काम करत असतो. मग कोणतीही कलाकृती, कोणतंही पुस्तक ज्यावेळेस आपण वाचायला घेतो ते वाचत असताना पुढे काय पुढे काय पुढे काय अशा प्रकारची उत्कंठा आपल्याला लागलेली असते. मग तेही आपण तपासलं पाहिजे. काव्यसंग्रह असल्यास कवितेचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य आणि अर्थसौंदर्य कशातून जाणवते? कविता असेल तर कवीचा उद्देश. मग कवी काय करतो? मग कवितेमध्ये कवितेची मध्यवर्ती कल्पना, कवितेतलं भावना सौंदर्य, कल्पना सौंदर्य अगदी सोप्या भाषेतून कवी उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. मग कवीने कवितेच्या माध्यमातून हे भावसौंदर्य, विचारसौंदर्य, अर्थसौंदर्य कोणत्या पद्धतीने मांडलेलं आहे याच्यावरही आपण लक्ष दिलं पाहिजे. लेखकाची भाषा कशी आहे हेही तपासलं पाहिजे. पुस्तकाची सुरुवात आणि शेवट आकर्षक आहे का याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. आणि नंबर 8चा मुद्दा आहे पुस्तकातून मिळणारं चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक, त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का? मुलांनो, तर 8वा जो मुद्दा आहे तो पुस्तकाच्या सारांशाचा आहे. तो अंतिम मुद्दा आहे. संपूर्ण पुस्तक वाचल्यानंतर पुस्तकातून आपण कोणतं मूल्य प्राप्त केलं, आपल्याला कोणता बोध मिळाला, कोणता उपदेश आपल्याला प्राप्त झाला, त्यामधले पात्र, त्यांच्या मुखातील आशय
त्यांचा विषय या सर्वांनी आपल्या मनावर एकत्रितरित्या परिणाम केलाय का? आपण त्याच्यातून कोणता बोध घेतला? या सर्व गोष्टीचं ज्ञान आपल्याला असणं. मुलांनो, पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्ये, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का? हे या पाठातून आपल्या लक्षात येणार आहे. कारण डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची रसास्वादाने आपल्याला ओळख करून दिलेली. विजया वाड यांना गिरिजा कीर यांचं साहित्य कसं वाटलं? गिरिजा कीर यांच्या साहित्याचा आस्वादात्मक दृष्टिकोनातून केलेला अभ्यास हा उत्तम अशा प्रकारचा रसास्वादात्मक पाठ आहे. या पाठाप्रमाणेच आपण देखील ज्या वेळेस इतर लेखकांचं पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करू, नव्हे वाचूच, त्यावेळेस ज्या पद्धतीने विजया वाड यांनी गिरिजाबाईंच्या साहित्याचा आस्वादात्मक दृष्टिकोनातून अभ्यास केला, त्याच पद्धतीने आपण देखील इतर साहित्यकृतीचा आस्वादात्मक दृष्टिकोनातूनच अभ्यास करणार आहोत. आज मी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचपणाचा दोष अभावानेही आढळत नाही. हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. त्यांची नाटुकली आपण वाचलीत तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यापेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात, आणि तेही बालकांच्या विश्वातले. त्यांच्या काही बालनाटिकाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. इटुकली, पिटुकली, नाटुकली या संचात आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत, तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतः दुर्लक्षित असा आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची बालनाटके साथच देतात. तर आता गिरिजा कीर यांच्या साहित्याचा आस्वादात्मक दृष्टिकोनातून सखोल अभ्यास करण्याचं काम आणि आपल्यासमोर मांडण्याचं काम डॉक्टर विजया वाड यांनी यासाठी केलं की आपणही त्यांच्याप्रमाणे त्या साहित्यकृतीचा, त्याच्यामध्ये असणाऱ्या व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभाव, कथानक या सगळ्या गोष्टी आपल्याला विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून मांडता आल्या पाहिजेत. ते महत्त्वाचं आहे.
मग इथे आपल्याला सांगण्याचं काम केलं आहे त्यांनी की ज्या पद्धतीने पुण्याच्या रजनी परांजपे या काय करतात, मुलांसाठी साधी सोपी जोड अक्षरविरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात, जेणेकरून ही जी लहान मुलं आहेत त्यांना अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनं वाचनाची कला प्राप्त व्हावी, वाचन आवडावं, त्यांना वाचन करता यावं. जोडाक्षर असल्यानंतर मुलांना लवकर ते वाचता येत नाहीत, त्यामुळं त्यांना ते थोडंसं जड जातं, त्यांना नीरस वाटतं आणि वाचण्याची आवड त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही. मग जोडाक्षर विरहित जर त्या ठिकाणी त्यांना शब्द दिले तर नक्कीच त्या मुलांना गोडी प्राप्त होईल, ते वाचनाकडे लिहिण्याकडे आकर्षले जातील आणि मग हळूहळू ते जोडाक्षराचेही शब्द वाचतील आणि पुढं जाण्याचं कार्य करतील. त्या पद्धतीने गिरिजाबाईंनी बालनाटके लिहिण्याचं काम केलेलं आहे आणि ते बालनाटके मुलांना अत्यंत आवडीचे वाटतात. कसे आवडीचे वाटतात? कारण त्यांनी सांगितलं की हा जो बालवर्ग आहे, हा बालवर्ग पूर्णतः दुर्लक्षित आहे. म्हणजेच घरातील जे प्रौढ आहेत ते लहान मुलाकडे, त्यांच्या प्रश्नाकडे, त्यांच्या भावनाकडे, त्यांच्या मनात काय चाललंय याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात. त्यांचं कुणी संपूर्ण ऐकून घेत नाही. त्यांचे विचार, त्यांच्या भावना, त्यांचं मन या सगळ्या गोष्टी आपण ऐकून घेत नाहीत. तर त्यांचं मन हे फार चंचल असतं. लहान मुलांचं मन फार चंचल असतं. अनेक प्रश्न त्यांना पडत असतात. आपण आपल्या व्यवहारात मग्न असतो, पण त्यांचं जे विश्व असतं ते बालविश्व, त्या विश्वाकडे आपण पूर्णतः दुर्लक्ष करतो. आणि गिरिजाबाईंनी तेच केलेलं आहे की त्यांनी या बालविश्वाच्या, त्यांच्या बालमनाचा आपल्या साहित्यामध्ये आढावा घेण्याचं काम केलेलं आहे. पुष्कळ साहित्य निर्मिती गिरिजाबाईंनी केलेली, पण तोचपणा त्याच्यामध्ये अभावानेही आढळत नाही, म्हणजे मुळीच जाणवत नाही. भरपूर असं प्रकारचं मुलासाठी साहित्य लेखन करण्याचं काम त्यांनी केलं आहे, पण तोचपणा नाही. त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांच्या बालनाटकामध्ये, त्यांच्या बालकादंबऱ्यामध्ये त्यांनी नाविन्यपूर्ण विषय हाताळण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये चमत्कार नाही, अद्भुत रम्यता नाही. मग मुलांच्या कथा ह्या चमत्कारावर आधारित असतात. पुराणामध्ये अडकवलं जातं. त्यांना धार्मिक कथा असतील, त्यानंतर रामायण महाभारत असेल, जादूच्या कथा असतील, पऱ्यांच्या कथा असतील, या कथामध्ये मुलांना अडकवण्याचं काम केलं जातं. पण गिरिजाबाईंनी तसं न करता आपले दैनंदिन जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्याचं काम केलेलं आहे. इटुकली पिटुकली नाटुकली, आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, ये गेले, हे 9 ते 12 वयोगटासाठी
त्यांनी बालनाटिका लिहिलेल्या आहेत. आणि चला खेळू नाटक हे अत्यंत सुंदर पुस्तक आहे. ते नीला राणीचा दरबार, मी कोण होणार, हे बाल वर्गासाठी नाटकं लिहिलेली आहेत त्यांनी. तर आता या ठिकाणी या सगळ्या पुस्तकातून त्यांनी काय केलं आहे, आपले दैनंदिन जे प्रश्न आहेत, जो व्यवहार आहे, मुलांच्या मनातले प्रश्न, या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी चमत्कार, अद्भुत रम्यतापर्यंत परीच्या गोष्टी या सगळ्यांचा त्याग करून मुलांना त्यांच्या बालनाटिकामधून परिपक्व करण्याचं काम केलेलं आहे. मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशावेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचारविनिमय करत आहेत. मुलासाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो, तर आई, बाबा, शेजारी या मोठ्यांचं बॉशिंग त्यांना सहन होत नाही. पण हे सांगणार कोणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाढाच वाचू अर्जात आणि हा अर्ज चक्क बाप्पापुढे ठेवूया, देव नक्की प्रसन्न होईल. आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्ज लेखन. इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडल्यात. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे, बरफ का गोला खाण्याची आजादी पाहिजे, भेळ खायला मिळायलाच हवी, मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात, त्या प्रसंगात गंमत आली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचं कौशल्य लाभले आहे. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बाल प्रेक्षकांची मने जिंकणे हे अवघड बाब आहे, पण बाई ती लीलया पेलतात. मुलांनो, अतिशय सुंदर अशा प्रकारचा या ठिकाणी उतारा आहे की लेखिकेला आवडलेला एक प्रसंग त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. एक बालनाटिकेचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि त्या बालनाटिकेचं नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. तर आता ही जी बालनाटिका आहे यांनी काय केलेलं आहे, गिरिजाबाईंनी नाटिकेतील प्रसंगाचे चित्रण प्रभावीपणे केलेले. आता हे प्रभावीपणे कसं केलेलं आहे की त्यांनी अगोदर सांगितल्याप्रमाणे की ह्या मुलाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं. आता एक अर्ज आहे बाप्पा हे सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडलेली गोष्ट या ठिकाणी लेखिकेने स्पष्ट केलेली आहे. आता घरातली मोठी माणसं बाहेर गेलेत आणि ही वेळ त्या मुलांनी साधण्याचं काम केलं आहे. ही छोटी मुलं आहेत, त्यांच्यात विचार सुरू झालेला आहे की कोणता प्रश्न त्यांच्या निकडीचा आहे, म्हणजे गरजेचा आहे. तर आई, बाबा, शेजारी ही मोठी माणसं असतात. या मोठ्यांचं बॉशिंग म्हणजे त्यांचं मालकीपणा मुलांना सहन होत नाही. मग आता सांगणार कुणाला? मग आता त्यांनी त्या ठिकाणी सर्वांनी एक विचार केला की आपण काय करू, आपली तर हे घरातली मोठी माणसं ऐकत नाहीत, कुणीच ऐकत नाही. आई ऐकत नाही, बाबा ऐकत नाही, आजी आजोबा कुणी ऐकत नाही आपलं. मग त्यांचं हे भावविश्व आहे, त्यांचं भावविश्व उलगडून दाखवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे.
त्यांच्या मनात जे प्रश्न आहेत ते मनातल्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. कारण ऐकून तर कोणी घेत नाही. मग आपण काय करू, गणपती बाप्पा पुढे आपली तक्रार मांडू. आपल्यावर देवबाप्पा प्रसन्न होईल. मग आपण एक अर्ज देवाला करू. मग आता काय तक्रारी, त्यांच्या शिफॉनची साडी नेसायला मिळाली पाहिजे. आईची शिफॉनची म्हणजे अगदी सुंदर नक्षीदार जाळीची साडी, ती नेसायला मिळाली पाहिजे. मग आता मुलांच्या आवडीचं काम असतं. ज्या पद्धतीने घरातले माणसं कार्य करतात त्या पद्धतीने मुलं कार्य करतात. बर्फाचा गोळा खायला मिळायला पाहिजे, भेळ खायला मिळायला पाहिजे, वडापाव खायला मिळायला पाहिजे. मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळी बाप्पाचं रूप घेऊन येतात. त्यांचे भांडण त्या ठिकाणी सुरू होतं. आणि मग असा काही प्रसंग त्या ठिकाणी निर्माण होतो की त्यांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या समस्या आहेत, या सगळ्या समस्या त्या नाटकाच्या माध्यमातून उलगडण्याचं काम गिरिजाताईंनी केलेलं आहे. आणि मनाच्या खिडक्या उघडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे मुलं अगदी जे त्यांना वाटतंय ते सगळं त्या ठिकाणी मनमोकळेपणाने मांडण्याचं काम करतात. आणि या नाटिकेमध्ये मग सगळेच मग्न होऊन जातात. मग अशा पद्धतीने गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे अगदी मोजक्या जिवंत पात्रातून बाल प्रेक्षकांची मनं त्या ठिकाणी उघडे करून दाखवण्याचं काम केलेलं आहे. आणि मुलांनो, ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे की हे जे बालप्रेक्षक असतात, या बालप्रेक्षकांना नाटकाच्या माध्यमातून जिंकण्याचं काम हे अत्यंत अवघड असतं. आणि ते अवघड काम सहजपणे सोपं करण्याचं काम गिरिजाबाईंनी केलेलं आहे. आता आपण गिरिजाबाईंच्या बालासाठी असलेल्या अन्य साहित्य कृतीकडे वळूया. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार व्हावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणमूर्ती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत. त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साथ घालते. त्या म्हणतात, थोरांनी केलेलं कार्य पुढं नेणं हेच त्यांचं खरं स्मारक. स्मारक म्हणजे त्यांचा पुतळा. तर आता हे तर झालं बालनाटिकेच्या बाबतीमध्ये. पण गिरिजाबाईंनी मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे चरित्रलेखन करण्याचं काम केलेलं आहे. चरित्रलेखन जे दुसऱ्याच्या जीवनावर लेखन केलं जातं त्याला चरित्रलेखन असे म्हणतात. मग आता या ठिकाणी अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणवृत्ती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर चरित्रे त्यांनी लिहिलेली आहेत. आता ही चरित्रे लिहून या महान आणि तळमळीने समाजसेवा करणारे हे जे महात्मे आहेत, या महात्म्यांचे विचार मुलावर घडावेत, पडावेत आणि उत्तम संस्कार व्हावेत म्हणून या ठिकाणी ही चरित्रलेखन करण्याचं काम गिरिजाबाईंनी केलेलं आहे. जेणेकरून मुलामध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण होईल, समाजसेवेची गोडी त्यांच्या मनामध्ये लहानपणापासून निर्माण होईल आणि हे साहित्य मुलांच्या हृदयाला हाक घालण्याचं काम करते. थोरांनी
जे महान कार्य केलेलं आहे ते कार्य पुढं घेऊन जाणं हेच त्यांच्यासाठी स्मारक आहे, जेणेकरून उज्ज्वल भारत घडण्याचं काम होईल. मुलांनो, आपण या ठिकाणी थांबू आणि राहिलेला पाठ दुसऱ्या तासामध्ये घेऊ. धन्यवाद.